मुंबई महापालिकेत बनावट डिप्लोमा डिग्री घोटाळा, 12 वर्षे 10वी पास अभियंता राजरोस। राज्यातील सर्वात मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिकेच्या भरती प्रक्रियेलाच काळिमा फासणारा संतापजनक आणि धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे। बनावट डिप्लोमा आणि डिग्रीच्या जोरावर तब्बल 12 वर्षे दुय्यम अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या धर्मराज उत्तम दावणे यांचा प्रकार समोर आल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दावणे यांचे प्रत्यक्ष शैक्षणिक पात्रता केवळ 10वी पर्यंत असतानाही त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 2013 साली महापालिकेत दुय्यम अभियंता पदावर प्रवेश मिळवला। त्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून विविध विभागांमध्ये कार्यरत राहून त्यांनी पगार, भत्ते आणि शासकीय सुविधांचा लाभ घेतला। यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हा प्रकार केवळ फसवणूक नसून सार्वजनिक निधीच्या सर्रास गैरवापराचे गंभीर उदाहरण ठरत आहे। सध्या दावणे हे पूर्व बाग गोवंडी येथून नगर उपअभियंता कार्यालय डोबी तलाव CST येथे कार्यरत असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे 2013 सालीच त्यांच्या बनावट प्रमाणपत्रांबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्याचा दावा केला जात असतानाही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। उलट त्यांना संरक्षण देण्यात आले असा गंभीर आरोप पुढे येत आहे। त्यामुळे हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून यामागे मोठे साखळी स्वरूपाचे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता बळावत आहे। या घोटाळ्यामुळे महापालिकेतील भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जर एका 10वी पास व्यक्तीने 12 वर्षे अभियंता म्हणून काम केले असेल तर अशाच बनावट कागदपत्रांच्या आधारे इतर किती जण प्रणालीत शिरले असतील हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत विधानसभेतही हा मुद्दा गाजला असून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करून त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली असून दावणे यांच्या कार्यकाळात पार पडलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही गंभीर शंका उपस्थित होत आहेत। बनावट पात्रतेच्या आधारे सार्वजनिक प्रकल्प हाताळले गेले असतील तर त्यातून भविष्यात मोठे अपघात किंवा धोके निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मुंबईकरांच्या कराच्या पैशांवर चालणाऱ्या महापालिकेत असा उघड भ्रष्टाचार घडत असेल तर हे केवळ प्रशासनाचे अपयश नसून संपूर्ण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचे ज्वलंत उदाहरण आहे। आता तरी दोषींवर कठोर कारवाई होणार का की हा घोटाळाही दडपला जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्टर कुलदीप सिंह बेस्ट, मुंबई फाइल्स बॅक न्यूज मुंबई। मुंबई महापालिका